ही विड्याच्या पानाची वेल माझ्या घरीच कुंडीत लावलेली आहे। या फ्रेश पानांची मी तुम्हाला पान आईस्क्रीमची रेसिपी दाखवणार आहे। कसे आहात? आपल्या आस्वादमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला आईस्क्रीमची एक रेसिपी दाखवणार आहे। तर ती रेसिपी माझ्या मोठ्या बहिणीवर अर्चना राणे हिच्यावर मी करणार आहे। तर ती रेसिपी आपण नक्की पहा आणि शेवटपर्यंत पहा। ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। तर चला बघूया आपण दोन प्रकारचे मस्तपैकी यम्मी असे आईस्क्रीम। तर आता आम्ही रेसिपीला सुरुवात करत आहोत। हे 1 लिटर फुल फॅट क्रीम घेतलेला आहे दूध। त्यानंतर याच्यात कंडेन्स मिल्क 150 ml घेतलंय आणि 2 वाट्या साखर घेतलंय। अशा प्रकारे हे पूर्णपणे आटवून घ्यायचंय, दूध थोडंसं घट्ट करायचंय आणि नंतर पुढची आईस्क्रीमची प्रोसेस आपण करायची आहे। आणि हे जे काही दूध आहे ते मी 2 आईस्क्रीम मध्ये डिवाइड करणार आहे। एक पान आईस्क्रीम बनवणार आहे आणि एक कस्टर्ड ड्रायफ्रुट्स आईस्क्रीम बनवणार आहे। तर दोन आईस्क्रीम साठी हे दूध मी तयार केलेले आहे। 2 टेबलस्पून मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि अरारूट पावडर 2 टेबलस्पून घेतलेले आहे। आणि आता ते आपण सर्व मिश्रण एकत्र मिक्स करूया। आता हे मिश्रण आपण दुधात मिक्स करून घेऊ, पण ते थोडं थोडं टाकून दूध ढवळत राहूया, त्यामुळे गुठळ्या होत नाहीत। आता हे विड्याचं पान आहे, त्याच्या पाठीमागचा देठ आपण काढून घ्यायचा आहे आणि ही सर्व पाने आपण मिक्सर जारमध्ये बारीक करून टाकायची आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा गुलकंद, त्यानंतर आपण बदाम, पिस्ता, काजू हे सर्व आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेऊ आणि हे ग्राइंड करून घेऊ। आता पाहू शकता हे थोडंसं क्रश झालेलं आहे, तर आपण याच्यामध्ये 2 चमचे साखर घालून घेऊ। त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेते, त्यामुळे सगळं हे छान असं एकजीव होईल। ह्या 2 वेलची मी सोलून घेतल्या आहेत, त्या पण याच्यात टाकत आहे आणि आता आपण हे सगळं मिक्सरला ग्राइंड करून घेऊ। आता मस्तपैकी जी बारीक पेस्ट झालेली आहे। 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे मी आणि 2 चमचे आता मी मिल्क पावडर टाकून घेत आहे आणि थोडंसं आपण दूध टाकून घेऊ आणि हे मिश्रण एकजीव करून घेऊ। एक लिटर दुधामधले हे अर्धा लिटर दूध याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर घालून चांगलं फेटून घेऊ, म्हणजे याच्यात गुठळी राहणार नाही। ड्रायफ्रूट आहे ते भाजून घ्यायचंय। त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता असे मिक्स करून घेतलेले आहेत, त्याचे बारीक तुकडे करून। हे भाजल्यामुळे त्याचा कच्चा वास निघून जाईल आणि त्याची चवही मग छान लागते। हे मंद आचेवर भाजून घ्या, म्हणजे याचा रंगही बदलणार नाही। आता हे आपण पान मसाल्याचं जे आपण क्रीम तयार करून घेतलेली दुधाची, तर त्याच्यामध्ये आता मी अर्धा कप व्हिपिंग क्रीम टाकत आहे आणि त्यातच हे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं पानाचं जे बॅटर होतं, तर ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ। चिमूटभर मी फूड कलर घेतलेला आहे, हा ऑप्शनल आहे।
तुम्हाला हवं असेल तुम्ही टाकू शकता, अदरवाईज तुम्ही स्किप पण करू शकता. आता हे आपण हँडी मिक्सरने ग्राइंड करून घेऊ थोडंसं आणि सगळं मिक्सचर एकत्र करून घेऊ. आता ही मिक्स बडीशेप आहे, मुखवास तो मी याच्यात टाकत आहे. मिक्सचर आपण मिक्स करून घेऊ. आता हे मी या डब्यामध्ये टाकून घेत आहे. तर आता हा मी या टीनमध्ये आईस्क्रीमचा बॅटर टाकून घेतलेला आहे. तर हे आपण 3 तासाने काढून पुन्हा जरा ग्राइंड करायचं आणि पुन्हा ह्याच्यामध्येच ओतून ठेवायचं. असं पूर्ण ओव्हरनाईट तसंच फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं की आपला हा आईस्क्रीम स्मूथ असा तयार होतो. बॅटर आहे त्याच्यात मी व्हिपिंग क्रीम टाकत आहे. ही व्हिपिंग क्रीम टाकून त्याला फेटून घ्यायचं. थोडा पिवळा रंग फूड कलर मी टाकत आहे आणि एक छान रंग येईल. आणि इसेन्सचे 4 थेंब टाकले आहेत. तर हे संपूर्ण एकत्र करून आपण फेटून घ्यायचं. थोडेसे हे नट्स आहेत तर त्यात टाकून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे हे तयार केलेलं बॅटर मी आता आईस्क्रीम बॉक्समध्ये पोर करते. आणि हे गार्निशिंगसाठी वरती परत नट्स टाकते. आता याला सेट करायला ओव्हरनाईट ठेवून द्यायचं. अशा प्रकारे प्लास्टिक फॉईल लावून वरती त्याला झाकण लावून हा सेट करायला ठेवायचा. म्हणजे आईस्क्रीम सेट होताना एअर पकडत नाही. असा आपला पान आईस्क्रीम आणि कस्टर्ड ड्रायफ्रूट आईस्क्रीम रेडी झालेला आहे. या आईस्क्रीमचं टेक्स्चर पाहू शकता, एकदम क्रीमी झालेलं आहे. जसे आपण डायरेक्ट मार्केटमधनं विकत आणतो तसंच हे आईस्क्रीम झालेलं आहे. तेव्हा तुम्ही पण हा आईस्क्रीम ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.